नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता स्वानंदीकडे 25 दिवसांचं चॅलेंज आहे. 25 दिवसांमध्ये स्वानंदीला प्रूव्ह करायचं आहे की मल्लिका खोटारडी आहे. आणि आता स्वानंदी एक गोष्टीचा विचार करत आहे, कारण मल्लिकाने स्वानंदीचाच नाही तर अधीरा आणि रोहनचा संसार मोडण्याकडे जी काही वाटचाल सुरू केलेली आहे, त्यासाठी स्वानंदीला खूप राग आलेला असतो. आणि आताच फायदा होतो तो म्हणजे स्वानंदीचा. जाताना स्वानंदीला तिथे रस्त्यात तो ड्रायव्हर दिसतो आणि तोही अंशुमन सोबत. तेव्हा मात्र स्वानंदीने पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि त्या ड्रायव्हरला खेचत तिने समरच्या समोर कसं आणले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आजीने स्वानंदीकडे समरचा डबा दिलेला असतो आणि स्वानंदीला सांगितलेलं असतं की हा डबा पिंट्याला दे आणि तुला काही प्रॉब्लेम नाही ना, तू देशील ना जाताना. तेव्हा स्वानंदी म्हणते हो हो नक्की देईन. खरं तर आजी हे सगळे प्रयत्न करत असते, ते म्हणजे समर आणि स्वानंदी या दोघांना एकत्र आणण्यासाठी. आजीची इच्छा असते की या दोघांनी एकत्र यावं, सुखाने संसार करावा, त्यासाठी हे सगळं आजीचं चाललेलं असतं. आता मात्र स्वानंदी त्या गोष्टीसाठी तयार होते. स्वानंदी ऑफिसच्या खाली येते आणि समरला कॉल करते. समरला कॉल करून म्हणते की अहो, कोणाला तरी खाली पाठवाल का, मी आलेले आहे इथे. तेव्हा समर मात्र तिथे लगेच तिला सांगतो की नाही नाही, मला वेळ नाही अजिबात, इथं कोणी नाही आहे, रिकामं फ्री नाही आहे, तुम्ही या. असं सांगितल्यावर स्वानंदी म्हणते ठीक आहे. आता स्वानंदीला आजींची तर इच्छा पाळायची असते. आजींनी एवढं सांगितलेलं असतं तिच्यावर विश्वास ठेवून की हा डबा समरला दे. आता एवढी ती घरून आलेली असते, पण समरने मात्र कोणालाच खाली पाठवलेलं नसतं. हे समरचं जरा उद्धटपणाचं चाललेलं असतं. म्हणजे नाती जपणारा, माणुसकी जपणारा हा जो समर आहे, तो स्वानंदीसोबत बोलताना त्याची नाती, त्याची माणुसकी ह्या गोष्टी कुठे जातात ना, हा प्रश्न मलाही पडतो प्रेक्षकांना, तुम्हालाही पडत असेल. मग आता स्वानंदी डबा घेऊन येते आणि समर म्हणतो की हे काय. स्वानंदी म्हणते आत्ता काही सेकंदापूर्वी आपण बोललोय आणि मग मी वरती आली. तेव्हा समरचं असं म्हणणं असतं की तुम्ही इथे कशाला आलात, म्हणून स्वानंदीने ते उत्तर दिलेलं असतं. आता मात्र स्वानंदीचं हे बोलणं ऐकून समर म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण स्वानंदी म्हणते बोला बोला, काय बोलायचं तुम्हाला अजून. असं म्हटल्यानंतर स्वानंदी समरला बोलू लागते. परंतु समरचं असं म्हणणं असतं की तुम्ही डबा घेऊन यायची काय गरज होती माझ्यासाठी. स्वानंदी म्हणते की आजींनी सांगितलं मला, म्हणून मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलेली आहे. मला काय हौस नव्हती तुमच्यासाठी डबा घेऊन यायची. तेव्हा समर म्हणतो की गरज नव्हती, मी पाठवलंच असतं स्टाफला वगैरे. तेव्हा स्वानंदी म्हणते खरंच हा, म्हणजे तुमची ही जी काय थँक्यू म्हणण्याची पद्धत आहे ना, ती खरंच खूप आवडली. आनंद म्हणतो हो ना, नाहीतर काय. कारण समर आता एवढा तिनं डबा आणलाय प्रेमाने, एवढं घेऊन आली आहे, कष्ट करून घेऊन आली आहे. त्याचं त्या समरला काही पडलेलं नाही आहे. तो मात्र स्वानंदीची उणीधुणी काढण्यातच तिथं बिझी असतो. म्हणून तर प्रेक्षकांना मी मगाशी म्हटलं की समरचं नातं जपणं किंवा माणसं जपणं हे कुठं जातं, ही माणुसकी चांगुलपणा कुठं जातो जेव्हा स्वानंदी त्याच्याबरोबर बोलत असते, हा प्रश्न मला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आनंद तिथं आहे आणि मग समर आणि स्वानंदीसुद्धा समोरासमोर आहेत आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी दोघंही बोलत आहेत. तेव्हा स्वानंदी आनंदकडे जाते. आनंदला म्हणते की मला तुमच्याशी आनंदादा बोलायचं आहे. समरला ती डबा देते आणि तिथून निघून येते, सोडून देते तसा विषय. कारण स्वानंदीने आता ठरवले की लय नादी लागायचं नाही या माणसाच्या. मग स्वानंदी आनंदकडे येते आणि आनंदला विचारू लागते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. आनंद म्हणतो बोला ना वहिनी, काय झालं. तेव्हा ती सांगते की तुम्हाला त्या गाडीच्या बाबतीतली माहिती काढायला सांगितली होती, तुम्हाला काय डिटेल्स मिळालेत का त्याचे. कारण मी समर सरांना सांगत होते, मिस्टर राजवाडेंना, की अहो तुम्ही ऐका माझं, पाठीमागून तो ट्रक येतोय आणि तो ट्रक आहे ना आम्हाला बराच वेळ फॉलो करत होता. पण राजवाडे ऐकायलाच तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की असं कोण आपल्याला फॉलो करेल आणि गरज काय कोणी फॉलो करायची, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु जे घडलं ते वाईटच घडलं की नाही, असं ती सांगू लागते. तेव्हा तो म्हणतो की हो अगदी बरोबर आहे, असं म्हणत त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. आणि तो म्हणतो की चालेल, मी लवकरात लवकर माहिती काढायला घेतोच आहे, बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील, बघूया पुढे काय होतंय ते, असं सुद्धा तो स्वानंदीला सांगतो. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार आहे आनंद. मग स्वानंदी आनंदला सांगते आणि त्याचबरोबर तो म्हणतो की त्या गाडीचे डिटेल्स वगैरे तुम्हाला काही आठवत असेल तर मला सांगा. स्वानंदीला जे जे आठवतं ते स्वानंदी लिहून आनंदकडे देते. म्हणजे स्वानंदी गप्प बसलेली नाही आहे, तिच्या डोक्यामध्ये चक्र सुरू आहेत. कारण ज्याने कोणी हे केलेलं आहे ते तिला शोधून काढायचं आहे. या समरला वाटत नसलं तरीही स्वानंदीने तो विचार केलेला असतो. आता स्वानंदी ऑफिसमधून जायला निघते आणि मग ती घरी आलेली असते. घरी आल्यानंतर आजीशी बोलते. आजी म्हणते की दिला का डबा तू.
तेव्हा ती सांगते, हो ना, पण मिस्टर राजवाडे माहिती आहेत ना तुम्हाला कसे आहेत ते. जराही ते ऐकायला तयार नसतात. त्यांच्या डोक्यात जे काय चालू असतं ते मात्र खूपच विचित्र पद्धतीने चालू असतं. तेव्हा आजी म्हणते, की "अगं त्याच्याकडे नको लक्ष देत जाऊ. तुला माहिती आहे ना तो कसा आहे." म्हणजे कसं आहे माहिती आहे का, खरं सांगू का, तर तसा तो मनाने फार वाईट नाही आहे. पण त्याच्या बाबतीत जे घडलंय आणि तुमच्या नात्याच्या बाबतीत जे घडलंय ना, त्याच्यामुळे थोडासा तो डिस्टर्ब असतो. तर आनंदी म्हणते, "ठीक आहे, इट्स ओके आजी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे." असं म्हणत स्वानंदीने त्या गोष्टीही ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. त्यानंतर आजी स्वानंदीला म्हणतात, की "आता पुढे काय ठरवलंयस?" तेव्हा स्वानंदी म्हणते, "ऑफिस चालू होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी करते मॅनेज." आजी म्हणते, की "काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल." आणि आता आजींचा स्वभाव बदललेला आहे. आजी स्वानंदीशी छान वागत आहेत. त्यामुळं स्वानंदी मग आजींना सांगत असते, की "आजी मला काही गोष्टी बोलायच्यात." कारण त्या दिवशी आमचा अपघात झाला. त्यावेळेस मी समर सरांना म्हणजे मिस्टर राजवाडेंना खूप वेळ सांगत होते, की आपल्याला कोणीतरी फॉलो करतंय. म्हणजे तो अपघात जो झालेला होता, तो घातपात होता असं मला वाटतंय. कारण मी जर ऐनवेळी समर राजवाडेंना गाडीतून बाहेर उडी मारायला सांगितली नसती, मी स्वतः उडी मारली नसती, तर आम्ही दोघंही वाचलो नसतो. तेव्हा मात्र आजी म्हणतात, "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" स्वानंदी म्हणते, की "आमच्या दोघांच्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे." हे ऐकल्यानंतर आजी म्हणतात, की "असं आहे का? तुला कोणावर संशय आहे का?" स्वानंदी म्हणते, "अजून तरी नाहीये, पण मी पुरावे गोळा करते. एकदा का पुरावे हाती लागले की बघूया." आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी ऑफिसला निघालेली असते आणि रस्त्यात तिला अंशुमन त्या ड्रायव्हरशी बोलताना दिसतो. तेव्हा स्वानंदीला तर धक्का बसतो. स्वानंदी म्हणते, "म्हणजे त्या दिवशी आम्हाला जो प्रश्न पडलेला होता, की अंशुमन एवढ्या फास्ट कसं काय आला तिथं? आणि तो कसा काय पोहोचला? आणि हे मल्लिकाने जे सांगितलेलं कारस्थान होतं, म्हणजे मी हे करत होते, ते करत होते, मला स्वप्न पडलं, हे सगळं खोटं आहे." हे स्वानंदीच्या लक्षात येतं. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की हे सगळं जेव्हा घडत आहे, स्वानंदी पाहते, त्या दोघांमध्ये वाद सुरू असतात आणि मग स्वानंदी त्यांचा पाठलाग करत जाते. नंतर त्या काळ्या शर्टवाल्या माणसाला स्वानंदी पकडते आणि म्हणते, की "आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर यायचं, नाहीतर मी पोलिसांच्या ताब्यात देईन. कारण तू काय केलेलं आहेस ते मला चांगलं माहिती आहे." स्वानंदीला पाहता क्षणी त्या माणसाला कळलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की स्वानंदी मात्र त्या माणसाला रिक्षात बसवते आणि त्याच वेळी त्याला घेऊन घरी येते. त्याच वेळी इकडे आनंदला तिने फोन केलेला असतो, राजवाडेंना घेऊन यायला सांगितलेलं असतं आणि घरी आल्यानंतर समोरच्या समोर त्या ड्रायव्हरला घेऊन आलेली असते आणि त्याला विचारते, की "आत्ताच्या आत्ता सांगायचं की काय झालेलं? अंशुमन तुला का भेटला होता?" मग स्वानंदी त्याला विचारत असते, तेव्हा मल्लिका तिथे येते आणि म्हणते, "काय चाललंय हे सगळं? कसले आरोप लावते ही?" तेव्हा स्वानंदी म्हणते, "तुम्ही मध्ये बोलू नका." कारण मी आत्ता बोलते ना. आणि त्याच वेळी स्वानंदी जेव्हा हे सगळं बोलत असते, तेव्हा मात्र मल्लिकाची तिने वाट लावलेली असते आणि मग तो ड्रायव्हर जो असतो त्याला विचारत असते, की "माझ्याकडे पुरावे आहेत. कारण तू जर आता खोटं बोललास तर गाठ माझ्याशी आहे." कारण आता स्वानंदी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, ती म्हणजे इकडे समरच्या सुखासाठी. कारण समरवरती संकट येऊ शकतं याची खात्री तिला आहे, म्हणून तिनं हे सगळं मनापासून करत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी ज्या पद्धतीने गोष्टी हँडल करत आहे, तेव्हा आजी तिथं आलेली असते. आजीला स्वानंदी व्हिडिओ दाखवते अंशुमन आणि त्या माणसाचा. त्यांचे पैसे देतानाचा तो व्हिडिओ असतो. त्यानंतर इकडे मल्लिकाने आता तोंडावर हात ठेवलेला असतो. समर तिथं आलेला असतो. आनंद आणि समरच्या समोर तो व्हिडिओ असतो आणि आनंदने सगळे डिटेल्स काढलेले असतात. ती गाडी, त्या गाडीचा नंबर आणि त्या गाडीचा चालक, या सगळ्या गोष्टी काढलेल्या असतात. त्या सगळ्या समोर आलेल्या असतात आणि आता मात्र समरला तरीही विश्वास बसत नसतो. स्वानंदी म्हणते, की "हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओवरून तुम्हाला काय वाटतंय? या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात येतंय का हे दोघंजण भेटलेले होते, या दोघांचं काहीतरी चालू होतं आणि हे पैसे ह्या माणसाला का दिले जात आहेत? या गोष्टींचा तुम्ही विचार केलाय का मिस्टर राजवाडे?" असं म्हणत स्वानंदी बोलत असते. तेव्हा मात्र आता समर म्हणतो, की "बरोबर आहे आणि अंशुमन आत्ताच्या आत्ता मला सांग हे सगळं काय चाललेलं आहे तुझं?" असं म्हणत समरने आता त्यालाही जाब विचारायला सुरुवात केलेली असते आणि त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणत असते, की "जे काय आहे ते स्पष्ट सांग." आणि आता मात्र तो माणूस सांगत असतो, की "यांनी तुमच्या गाडीचा अपघात करण्याची सुपारी माझ्याकडे दिलेली होती आणि त्या दिवशी तुमच्या गाडीचा अपघात करायला सांगितलेलं होतं." स्वानंदी आणि समरच्या त्याचबरोबर आजीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता मल्लिका समोर येते आणि ती बोलायला सुरुवात करते, "अरे ही काही पण सांगते, पुरावे आहेत का?" तेव्हा स्वानंदी म्हणते, की "पुरावा म्हणजे? आता ज्या माणसाने गाडीचा अपघात केलेला आहे त्या माणसाला मी इथे घेऊन आलेले आहे. अजून कोणता पुरावा तुम्हाला द्यायचा आहे?" आता एक एक करत स्वानंदी समरच्या समोर मल्लिकाचा खरा चेहरा आणायला सुरुवात केलेली आहे आणि मल्लिकाचं कारस्थान तिने समोर आणलेलं आहे आणि आता समरला खात्री पटलेली असते. तेव्हा आजीलाही धक्का बसलेला असतो. आजी म्हणत असते, की "बरोबर आहे." आणि खरं तर आनंदला आणि निकिताला मात्र खूप भारी वाटत असतं. कारण इतके दिवस त्यांना काळजी वाटायची, की समरचं कसं होईल? कारण त्यांना माहिती आहे, की ही घरातली माणसं कशी आहेत ती. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक